भिवंडी तालुका खांडपे चिंचोली ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मानित श्री गिरीश दादा पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका चिंचोली गांव में महाराष्ट्र राज्य हौशी शरीर स्वस्थता संगठन के अंतर्गत माजी सरपंच श्री महाराष्ट्र राज्य स्तरीय शरीर स्वस्थता स्पर्धा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया और देश के शहीद हुए जवान व भारत सीमा पर सेवा करने वाले जवानों के परिवारों का स्वागत सम्मान किया गया। तो वही खांडपे चिंचोली ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मानित श्री गिरीश दादा पाटिल का जन्मदिन दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज्य कपिल जी पाटिल, शिवसेना उपनेते प्रकाश पाटिल, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटिल, कारगिल योद्धा नायक दीपचंद्र, मनसे विधानसभा अध्यक्ष शैलेश बिड़वी, शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे सहित भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने खांडपे चिंचोली ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मान्य श्री गिरीश दादा पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। जवानांच्या या वीर माता पितांना पत्नींना करून अर्थातच एक मायेची प्रेमाची भेट देऊन वाढदिवस साजरा केला जात आहे। आपण नक्कीच त्यांना धनादेश देत आहोत आणि म्हणून या वीर मातांना ही मायेची प्रेमाची भेट गिरीशदादा पाटील कुटुंबाच्या वतीने हा धनादेश दिला जात आहे। आणि आमचे वीर सैनिक, माजी सैनिक आणि म्हणून या सैनिकांना आमचा मानाचा मुजरा गिरीश पाटील यांच्या सर्व पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या आमच्या सर्व पोलीस दलातील सर्व पोलीस बांधवांना, भगिनी प्रेमापोटी आणि चांगलं आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजाच्या प्रती आणि राष्ट्र आणि देशाच्या प्रती सेवा केलेल्या सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं सन्मान हा वाढदिवसाचं एक खूप चांगला पायंडा या ठिकाणी गिरीशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला अनेक लोकप्रतिनिधी, अनेक राजकीय नेते, अधिकारी सगळ्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरे होत असतात, परंतु गिरीशचा वाढदिवस इतरांना आदर्श ठरेल अशा स्वरूपाचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो। आणि म्हणून गिरीशचं ग्रामपंचायतीमधलंही काम चांगलं, या आम्ही दिलेली जबाबदारी सुद्धा प्रामाणिकपणे पार पाडणारा हा कार्यकर्ता आहे, सरपंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी मनापासून त्याला या चांगल्या उपक्रमाबद्दल आणि करत असलेले जो काही जबाबदारीचं पार पडत असलेलं काम, एक उमदा कार्यकर्ता, उमदा सरपंच म्हणून त्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा असंच समाज उपयोगी लोकांचं ज्यांचं योगदान या मातीला लाभलेलं आहे, मिळालेलं आहे, ते सैनिक, पोलीस कर्मचारी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी देश हितासाठी काम केलेलं आहे, त्या सर्वांच्या प्रती आदर मनात ठेवतो। त्याबद्दल त्याचं वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। खरं म्हणजे एखाद्याचा वाढदिवस हा त्याचा आनंदाचा सोहळा असतो, परंतु ह्या सोहळ्याला खऱ्या अर्थाने गिरीशने अतिशय हृदयस्पर्शी असं स्वरूप दिलं। आपल्या देशाचे पंतप्रधान कैलासवासी लाल बहादूर शास्त्री नेहमीच जय जवान आणि जय किसान असं बोलत होते। यापुढे देशात जबाबदार अशा कार्यकर्त्यांची टीम तयार झाली पाहिजे, जी टीम या देशात जे कार्य करतील त्यांना देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे, आपण ज्या मातीतून तयार झालो त्या मातीबद्दल प्रेम असलं पाहिजे, आणि तेव्हा कार्याची दिशा कशी पकडावी त्याचा वास्तवपाठ खऱ्या अर्थाने गिरीशने या ठिकाणी मांडला। त्यांनी या ठिकाणी शरीर श्रेष्ठत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। मन, मनगट आणि मस्तक या तीन गोष्टी कणखर लागतात सार्वजनिक कामात काम करायचं असेल तर।
आणि खऱ्या अर्थाने चांगली माणसं राजकारणात आणि समाजकारणातून बाहेर चाललेली आहेत। मी आज एक असं समजतो की गिरीश सारख्या एका तरुणाने त्याचं मन काय आहे त्यात जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा जबाबदार कार्यकर्त्याला पुढच्या भविष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी आपण सगळेजण सदिच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। एक अतिशय हृदयस्पर्शी असा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी पाहिला, अनुभवला, त्याचे साक्षीदार आहोत आपण। खरे 3 वर्ष शरीर शास्त्र स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते, भव्य स्वरूपात केली जाते, महाराष्ट्र व्यापी केली जाते आणि एवढ्या एका छोट्याशा खेड्यामध्ये सबसे पहले तो मैं अपनी भारत भूमि को नमन करता हूँ, राष्ट्रों के राष्ट्र इस महाराष्ट्र भूमि को भी नमन करता हूँ। जन्म मेरा हरियाणा में हुआ है मगर कर्म मेरी छत्रपति शिवाजी महाराज की जो जन्मभूमि है मेरी कर्म भूमि है। तो मुझे आश्रित दिया और यहीं पर मैंने ट्रेनिंग किया और मैं यहीं पर अपना जीवन व्यतीत करता हूँ। तो नमन है इस भूमि को। मेरा नाम नायक दीपचंद 1889 मिसाइल रेजिमेंट कारगिल पंचग्रामी गाँव पावड़ा हिसार हरियाणा में पैदा हुआ था। ये मैंने बता दिया। 3 पराक्रम में मैंने भाग लिया है। ऑपरेशन रक्षक जम्मू एंड कश्मीर शॉर्टकट में बताऊंगा। वहां पर मैंने 6 से 8 महीने तक खुफिया विभाग में काम किया और लगभग 8 आतंकवादियों को मौत की घाट उतारने में अहम रोल अदा किया। नेक्स्ट मेरा पराक्रम था ऑपरेशन कारगिल विजय, जिसके अंदर तड़ोलिंग के अंदर 6000 के ऊपर अपनी तोपों को चढ़ाया और पहला राउंड जो 42 तोप से निकला था उस तोप का मैं लेयर था, वही घोड़ा हिट हुआ और उसी घोड़े से हम लोगों ने 5100 विक्रम बत्रा पोस्ट इसके ऊपर फतेह हासिल किया। 8 जगह हम लोगों ने गन पोजिशन को चेंज किया था। रात को ही हम लोग वहां पर फायरिंग करते थे, रात को 10 बजे लेकर के कभी 12 बजे, कभी 2 बजे, कभी सवेरे 4 बजे। कारगिल लड़ाई की बहुत गाथा सुनाएंगे तो बहुत टाइम लग जाएगा। 10,000 घोड़े दुश्मन के ऊपर दागे थे जो अपने आप रिकॉर्ड है। 12 गैलेंट्री अवार्ड हम लोगों को मिले हैं मतलब, और कारगिल लिखने का सौभाग्य मिला। आज मेरी बटालियन का नाम स्वर्ण अक्षरों में लिखा हुआ है। कभी गूगल पर डालोगे नायक दीपचंद तो पूरी कहानी मिल जाएगी। तीसरा पराक्रम ऑपरेशन पराक्रम था, जिसके अंदर पार्लियामेंट में अटैक हुआ था। उस टाइम हमारी बॉर्डर पर लगा दिया गया था। वहां पर बम ब्लास्ट हो जाता है तो मेरे टांगे और हाथ डैमेज हो जाते हैं। हॉस्पिटल में ले जाया जाता है, डॉक्टर ने डेथ घोषित कर दिया था। हमारे कमांडिंग अफसर ने बोला दोबारा चेक करो। उनके बोलने से दोबारा चेक किया, बोले सर 5% चांसेस है अगर इसकी टांगे टूंगे काट दी जाए तो। हमारे कमांडिंग अफसर ने बोला कोई प्रॉब्लम नहीं है, जो भी करना करिए, मुझे बंदा जिंदा चाहिए। इधर मेरे लिए पूजा पाठ शुरू होगी, इधर डॉक्टर ने ऑपरेशन शुरू कर दिया। मेरा पूरा पेट फटा हुआ है जरासंध की तरह, मगर गॉड गिफ्ट था। पूरी रात ऑपरेशन चला, 17 बोतल मुझे खून की चढ़ा था। डॉक्टर ने 74 आवर्स का टाइम मिला था, मगर 12 घंटे ही मेरी आंखें खुल गई और आज आपके सामने खड़ा हुआ हूं मैं। पूरी कहानी बताने का टाइम नहीं है। खुशी की बात है कि भाई कंडीशन कैसी भी हो, आज भी हर कदम इस राष्ट्र को समर्पित है। आज भले ही मैं वर्दी में हूँ, हम लोगों ने वहाँ सेवा किया है, मगर आज जो अपने सामने शख्सियत है जिसके जन्मदिन के ऊपर आए हैं, जरूरी नहीं आप वर्दी पहन के ही आप। मेरा हमेशा से एक लक्ष्य रहता है कि आप छोटा कार्यक्रम भी करें तब भी शहीद परिवारों को, हमारे जैसे सैनिकों को याद करो। तो ऐसे एक लाल जो अपने पैदा हुए, मैं चाहता हूं कि नेता तो बहुत है मगर ऐसे नेता हमको चाहिए जो हमेशा सीमाओं पर जवान और खेतों में किसान की देखभाल करें। तो इनके लिए जितना हो सकता है मैं माननीय मंत्री साहब से भी अनुरोध करूंगा कि सर जितने भी बड़े बड़े प्रोग्राम होते हैं, हम लोग वोट बैंक वाले नहीं हैं, क्योंकि हमारे परिवार पे 2-2 3-3 वोट रहते हैं, फिर भी अनदेखा हो जाता है कई बार। ये कड़वी सच्चाई में बोल रहा हूँ। मैं क्यों बोल रहा हूँ, क्योंकि जब जरूरत पड़ती है फोटो खिंचवाने के लिए हमारे जैसे को सबको बुला लिया जाता है, मगर उसके बाद जब सहायता की जरूरत पड़ती है या उसके बाद अनदेखा कर दिया जाता है। तो ये शुरुआत आज गिरीश दादा पाटिल ने किया है। मेरा हमेशा सपना रहता है कि आप लोग भी यहाँ से जाएं तो उस चीजों को मत भूलें। सर हमको कुछ नहीं चाहिए, आज भी हमने नई शुरुआत किया था नए साल का, हम लोग जश्न मना रहे थे, मगर उन सैनिकों को पूछिए जो आप लोगों की खुशी के लिए, क्योंकि वसुधैव कुटुंबकम जो हम बोलते हैं पूरा भारतवर्ष अपना है, हम सबको परिवार मानते हैं। सेना के अंदर कोई भी क्षेत्रवाद, जातिवाद, मजहबवाद नहीं चलता है, सिर्फ एक ही चीज चलती है कि हम भारतीय हैं और राष्ट्र की आन बान शान ये हमारा तिरंगा है। तो आप लोग भी अडनेम सरनेम को छोड़ करके भारतवासी बनने की कोशिश करिए। जीवन साथियों बार बार नहीं मिलता है, एक ही बार जीवन मिला हुआ है, आपके हाथ में है कैसे जीवन जीना है। अगर कोई दुखी रहता है कि मुझे ये होता तो मैं ये कर लेता, तो आप मुझे देख लीजिए, चाहे हाथ पांव होना हो, चाहे हाथ पांव होना हो, बच्ची जिंदगी में हौसले काफी है। और हमें हैरत से देखने वालों सुन लो, हौसलों में उड़ान अभी बाकी है, हौसलों में उड़ान अभी बाकी है। हिम्मत रखनी है, कभी भी ये नहीं सोचना कि मैं अगर ये बड़ा आदमी बन जाऊंगी, नहीं।
राष्ट्र के प्रति हर आदमी का दायित्व है। इस मातृभूमि के लिए हमने पैदा लिया है, कुछ करके जाओ। जब हम पैदा होते हैं बहुत कम बंदों को जानते हैं, मगर जब इस संसार से जाएंगे तो कुछ ऐसा करके जाओ कि आने वाली पीढ़ी भी आपको याद रखे। मैं पुनः यहाँ पर जितने भी भाई बंद आए हुए हैं सबका हार्दिक भाइयों से अभिनंदन करता हूँ। खास करके हमारे गिरीश पाटिल का धन्यवाद बोलता हूँ जिन्होंने शहीद परिवारों को और हम सैनिकों को याद किया। और यहाँ से आप लोग भी भले घर में बर्थडे मनाए, आपके पास सैनिक परिवारों किसी का नंबर नहीं है, मुझसे ले लीजिए, एक समोसा खा लेंगे तो कुछ नहीं होगा सर। दूसरा अनाउंसमेंट ये भूल गए थे, अभी झनकर साहब है जो अन्ना राव झनकर साहब एक शहीद हो गए थे पैरा के देवलाली कैंप के अंदर। 23 जनवरी को 60 फीट का तिरंगा लगाएंगे और इसमें गिरीश पाटिल दादा भी सहयोगी रहेंगे क्योंकि इनके हाथों से ये कार्यक्रम होने वाला है। ये इन्होंने बोला कि आप ही ये बात बोलिए क्योंकि सैनिक चले जाते हैं, उसकी स्मारक का काम पिछली बार भी एक स्मारक बनवाया था 40 गाँव में, उसमें भी गिरीश दादा आए थे और इस बार 60 फीट का एक तिरंगा लगा रहे हैं देवलाली इसके अपना इगतपुरी के अंदर गोटी के पास में। तो आप भी कभी आइएगा और उनको नमन करिएगा। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्त, हौसलों से उड़ान होती है। आप लोगों में जो हौसला, जो जज्बा है, वही जज्बा सही मायनों में हम लोगों को सुरक्षित रखने का काम करता है। आपल्या सगळ्यांच्या वतीने गिरीश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जेवढे शहीद सैनिक आहेत त्यांचे कुटुंबीय आलेले आहेत, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मुखातले शब्द मी या ठिकाणी व्यक्त करतो। इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण नतमस्तक होऊन तुमच्या चरणावर माथा ठेवून तुम्हाला नमस्कार करतो, वंदन करतो। खरं तर कुसुमाग्रजांची एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे। आता इथं घेणारे देणाऱ्याचे हात घेऊ शकत नाही। थोडस कवितेमध्ये मी दुरुस्त करतो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि बघणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असा हा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीश पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याचं महत्त्व निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप आहे। मी नेहमी सांगत असतो की माणसाकडे कितीही पैसा असला तरी भूक लागल्यावर भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही आणि कितीही पैसा असतो म्हणून अन्नापेक्षा पैसा खाता येत नाही। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पैशाला एक ठराविक मर्यादेपर्यंत महत्त्व आहे आणि म्हणून पैशापेक्षा जीवनामध्ये तुम्ही जमवलेली जी माणसं आहेत ती खऱ्या अर्थाने तुमची श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती आज गिरीश पाटील यांची या ठिकाणी दिसत आहे। आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याच्यावरून तुमची श्रीमंती मोजली जात नाही, तर तुमच्याकडे असलेले जी पैसे आहेत, तुमच्याकडे असलेली जी संपत्ती आहे ती तुम्ही कशासाठी वापरता याच्यावर तुमची श्रीमंती मोजली जाते। आणि आज खऱ्या अर्थाने गिरीश पाटील यांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना थोडीशी काय नाही मदत करून खऱ्या अर्थाने आपल्या मनाची श्रीमंती या ठिकाणी दाखवून दिलेली आहे, म्हणून त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। या ठिकाणी नायक यांनी सांगितलं, खरं तर आमच्यापेक्षा गिरीश फार लहान आहे पण त्यांनी काम खूप मोठं केलं आहे। हे खूप मोठं काम आहे। ह्याची जी प्रखरता आहे ना ही आपल्याला लक्षात येत नाही। लता मंगेशकरचं जे गाणं आहे, पंडित नेहरूंच्या डोळ्यात नुसतेच अश्रू आले नाही,
मी आता रामला सांगितलं मला ते 4 ओळी लिहून दे, ते आपल्या लक्षात येईल. ते गाणं गाता बोलताना किंवा ऐकताना आपल्या लक्षात येत नाही, मी फक्त वाचून दाखवतो. फार पूर्ण गाणं नाही मी वाचत, फक्त 2 कडवे आहेत. ये मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांसें लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. या ओळी आहेत, ह्याच्यामध्ये त्यांच्या जीवनातलं सगळं सार आहे. जवान जो शहीद झाला तो परमेश्वराला प्रिय झाला, परंतु त्यांचे आई वडील हे जीवन जगत असताना निश्चितपणाने त्यांच्या चेहऱ्यावरचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान बघितल्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणा मिळेल अशाच प्रकारचा स्वाभिमान त्यांच्या चेहऱ्यावर कायमचा झळकत असतो. आपल्या ताजमध्ये जेव्हा अटॅक झाला त्यावेळेला केरळचा आपला उन्नीकृष्णन हा शहीद झाला. त्याच्या आईची दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया होती, मला एकच मुलगा आहे, मला दुसरा मुलगा असता तर त्याला सुद्धा मी देशाच्या सेवेसाठी मिलिटरीमध्ये पाठवलं असतं. असे आईबाप ही मिळणं फार कठीण आहे. म्हणून गिरीश तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आम्हीही निश्चितपणाने याच्यातनं प्रेरणा घेऊन नायक जी हम भी ऐसा प्रोग्राम करने की कोशिश निश्चित तौर पर हमारे जन्मदिन पर करने की कोशिश करेंगे. और आज इथे किती माणसं आले ह्याच्यापेक्षा कोण माणसं आले हे जास्त महत्वाचं आहे. ही माणसं किती असली तरी ही 6 माणसं जिथं आहेत ना, ही 6 माणसं ही आपल्याला 60,000वर सुद्धा भारी आहेत. म्हणून परत एकदा त्यांच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी नतमस्तक होतो. गिरीश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रत्येकाने अशा प्रकारचे जर उपक्रम राबवले तर नायक यांनी जी खंत या ठिकाणी व्यक्त केली ती खंत व्यक्त करावी लागणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान, भले कार्यक्रम नाही करता आलं तर अशा प्रकारे त्यांच्याकडे यादी आहे त्यांनी सांगितली, त्यांच्याकडनं यादी घेऊन आपल्या परीने आपल्याला जे काही करता येईल ते त्यांच्या कुटुंबियासाठी आपण करतो असं नाही, त्यांच्या कुटुंबियाला मदत करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या प्रती प्राण देणाऱ्या देशाच्या एका सुपुताला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये असे प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचं काम आपण करूया. आज शरीर सृष्टी स्पर्धेचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या तरुणांना शुभेच्छा देतो. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या स्पर्धा होत असतात, पण या होणाऱ्या स्पर्धांमध्ये काहीतरी उद्देश ठेवून आपण उतरलं पाहिजे. मी अर्नॉल्ड स्कॅन्जनर हा फार मोठा शरीरसौष्ठवपटू होता. त्याला खऱ्या अर्थाने खुराकही मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये 1 सेकंदही वाया न घालवता तो सतत सराव करत राहिला आणि एक दिवस तो मिस्टर युनिव्हर्स म्हणजे आता सुष्मिता सेन जशी झाली होती मिस्टर युनिव्हर्स, तसं बॉडी बिल्डिंग या क्षेत्रातला मिस्टर युनिव्हर्स तो झाला होता. असं काहीतरी ध्येय ठेवून आपण काम करावं. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा ठेवून खऱ्या अर्थाने तुम्हालाही एक व्यासपीठ तयार करून देण्याचं काम गिरीश पाटील यांनी केलेलं आहे. आपण त्याचा लाभ उठवून येणाऱ्या काळामध्ये आपलं नावलौकिक वाढवून या तालुक्याचं जिल्ह्याचंही नाव मोठं करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो.
परत एकदा गिरीश पाटील यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोला भारत माता की जय, भारत माता की जय. खरं सांगायचं झालं तर खूप शहीद झालेले आहेत, शहीद जवान आहेत, पण शहीद झालेल्या दिवशी सगळं गाव, राज्य आणि देशभरामध्ये सगळेजण नारा देतात की शहीद जवान अमर रहे, अमर रहे. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या व्यथा कोणीच मांडत नाही. म्हणून मला माझ्या शहीद कुटुंबाच्या वतीने 2 शब्द बोलण्याची आयोजकांनी परवानगी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. आणि मी माझ्या 2 शब्दाचे जे लिहिले आहेत मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. शहीद मी कधी झालोच नाही, शहीद मी कधी झालोच नाही. शहीद झालो तेव्हा आकाश घुमले नाऱ्यांनी, शहीद झालो तेव्हा आकाश घुमले नाऱ्यांनी. गरज होती कुटुंबाला आधाराची माझ्या, तेव्हा हात मागे काढून घेतले तुम्ही साऱ्यांनी. ही व्यथा शहीदाच्या कुटुंबाची का बरं कोणी मांडली नाही? म्हणून सांगा मंडळी, शहीद मी कधी झालोच नाही. तुम्ही बोलता मंडळी काय झालं त्यांना? पैसा मिळाला भरपूर. तुम्ही बोलता मंडळी काय झालं त्यांना? पैसा मिळाला भरपूर. पैसा होता माझ्या त्यागाचा, बलिदानाचा, कष्टाचा, याचा विचार का कधी कोणी केला नाही? म्हणून सांगा मंडळी, शहीद मी कधी झालोच नाही. आई वडिलांचा आधार होते, कधी तर मुलीसोबत अंगणात खेळतो आहे मी, होणी कुटुंब. सन्माननीय आणि सर्वांना गिरीशदादांना या अप्रतिम शुभेच्छा. यानंतर समाजप्रेमी व्यक्तिमत्व आपलं देखील मनपूर्वक हार्दिक शहराची मिळवीसर देखील माहिती. सर्व महिला वर्ग पटकन स्टेज क्रमांक 2 वर आरती करण्यासाठी चला लवकर. मान्यतेने या कार्यक्रमाला या ठिकाणी सर्व सदस्य, सर्व महिला वर्ग आई हल्ली कुंकू अर्थातच औक्षण करून हा आशीर्वाद आपल्या turn is the right turn. Yeah, okay. Please ओनर त्यांचा देखील इथे शुभागमन झालं. सगळे फोंडासकर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. Comparer, please wait. Please wait. निखिल दादा आणि त्यांची Can't judge. Comparer, please wait. मित्र परिवार मोहित जाधव आणि महाशिर्के इथे दादांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र राज्यस्तरीय गिरीश पाटील सरांचं अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. एवढी मोठी स्पर्धा ठेवणं काही साधं काम नाही आहे. एवढं मोठा स्टेज, एवढ्या लोकांना जेवण देणं, व्हेज नॉनव्हेज, हे एक माणुसकीचा भाग आहे. असं काही त्यांचा हा क्षेत्र नाहीये की ते ह्या क्षेत्रातून बाकीच्या गोष्टी काही कमवतात आणि त्यांना काही येत असेल. स्वखर्चानं करतात हे सगळं. या बाबतीत स्वखर्चानं करणारी माणसं या जगात खूप कमी आहेत आणि कमी माणसांच्या त्याच्यात त्यांचं नाव आहे हे. आणि एवढी मोठी स्पर्धेच्या याच्यात आता कुठे कुठे स्पर्धा असतात. काही काही लोकांना असं वाटतंय की नाही अरे अशी कशी स्पर्धा काय, पण भिवंडीचं नाव या स्पर्धेमुळे आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात गाजतंय. गिरीशदादा पाटलांचं नाव हे महाराष्ट्रात याच्यासाठी गाजतंय की एवढी मोठी स्पर्धा कुणीही ठेवत नाही, एवढी मोठी कॅश प्राइज कुणीही ठेवत नाहीये. असं नाहीये की बॉडी बिल्डर कॅश प्राइज साठी खेळतोय, तो स्वतःच्या मेहनतीसाठी खेळतोय आणि स्वतःची मेहनत केलेली आहे त्याच्या ट्रॉफीसाठी खेळतोय. हेच आहे, बाकी तर मी काय बोलू शकत नाहीये. एक बॉडी बिल्डरची लाईफ बॉडी बिल्डरलाच माहित असते काय आहे आणि काय नाहीये ते, त्याला किती कंट्रोल करायचंय, काय करायचंय ते. बाकी रेफरी पॅनलला सगळ्यांना माहिती असते त्यांची मेहनत.
बाकी कोणी ओळखू शकत नाही, एक तर घरची माणसं बस, बाकी कोणी नाही. तिथे अनिल मध्ये नाही यायला, त्याला रस्ता द्या, रस्ता द्या. या तुम्ही त्या समोरून 3 जण तर बघितले तितकी करून ठेवले. हे असं हे सर्व कलाकार आहेत आणि त्याच्या समवेत मेहनती. माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र श्री 2025 या स्पर्धेचं आयोजन केलंय. स्पर्धेत ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या प्रेक्षकांनी, ज्या ज्या पाहुण्यांनी तिथे हजेरी लावली, माझ्या वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचा पण खूप खूप आभारी आहे. माझ्या पूर्ण फॅमिलीचा आणि माझ्या गावकऱ्यांचा पण आभारी आहे. तुमचा आशीर्वाद माझ्या आयुष्यात, माझ्या हृदयात कायम राहील. माझे बाहेरून आलेले सगळे मित्रपरिवार त्यांचा पण मी खूप खूप आभारी आहे. तसेच या बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा मला पूर्णपणे सपोर्ट राहतो. मी त्या सगळ्या टीमचा, गिरीश सरांचा, माझं पण नाव गिरीश आहे, त्यांचं पण नाव गिरीश होतं. महाराष्ट्रात शहीद झालेल्या सैनिकांच्या फॅमिलीचा आणि कर्तव्यात असलेल्या सैनिकांचा सन्मान केला. मी या स्पर्धेच्या निमित्ताने, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मी इथे आलेल्या किंवा लाईव्हवरती बघत असलेल्या सगळ्यांना एक विनंती करेन की जिवंत असेपर्यंत देशाच्या सैनिकाचा आदर भाव मनात ठेवा, त्यांना रिस्पेक्ट द्या. कारण आज आपण ही 8 तासाची झोप निवांत कोणामुळे घेत असेल तर फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं. या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत म्हणून आपण प्रत्येक गोष्ट इथे एन्जॉय करू शकतो. हे कधी तुम्हाला अनुभवायचं असेल, तुमच्यातले कोण गेले असतील नसतील मला माहीत नाही, पण काश्मीरला जाऊन बघा, तिथली परिस्थिती आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना असा भरपूर मोबदला भेटत नाही. छोट्याशा एका गोष्टीसाठी देशप्रेम हे रक्तात आहे म्हणून ते 8-8 तास एका जागेवरती उभे राहून ड्युटी करतात, देशाची सेवा करतात. म्हणून त्यांचा सन्मान आपल्या मनात नेहमी राहू दे, हीच मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो. पाटील, टायटल गोज टू भूषण किसन पाटील. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. भूषण किसन पाटील सरपंच श्री 2025 चा किताब विजेता. माझ्यासाठी हा इमोशनल मुवमेंट आहे. खूप म्हणजे काय बोलावं ते सुचत नाही, पण एवढा मोठा प्लॅटफॉर्म गिरीश दादांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मला ते वाटतं मी भिवंडीचा म्हणजे पहिलाच असेल का हा म्हणजे भिवंडीतच आला टायटल. आणि गिरीश दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बॉडी बिल्डिंग मध्ये मला माझी वाईफ, घरचे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. माझे मित्र आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला. रिजवान सरांकडून मी सुरुवात केलेली, मी सर्वात आधी त्यांनी मला पोझिंग पासून सगळं ह्या मुवमेंटला सगळं शिकवलंय आणि आता करतोय चांगलं आणि करत राहायचं आहे बॉडी बिल्डिंग मध्ये. तर या दोन्ही शूरवीरांसाठी, योद्ध्यांसाठी पुढे एकदा टाळ्या वाजवूया. आजचा हा